पण खै ना खै करूच केलं तू. नमस्कार मंडळी, सुप्रभात. मी प्रकाश पाटील तुम्हा सर्वांचं कोकणी जीवनाच्या आणखी एका ब्लॉगमध्ये स्वागत करतोय. पहिल्यांदाच असा ब्लॉग बनवतोय आणि आज आमच्या घराकडे चाललोय संपूर्णपणे कोकणी पद्धतीचा कार्यक्रम आणि तोच दाखवायचा प्रयत्न करणार आहे. सो चला या ब्लॉगला सुरुवात करूया. इकडे बघा, सुरुवातीला इथं कायरा आहे, आमची दुर्वा आहे आणि इथं माझी बायको आहे आणि मामा आहे. मामाने सकाळी सकाळी फणस घेऊन आलाय. हा फणस खायचा नाही तर भाजी करायचा आहे आणि आम्ही सकाळपासून अर्धा झालाय आणि आता आम्ही ब्लॉग करायला सुरुवात केली. मामाने असे गरे साईडला काढतोय, त्याच्यानंतर रश्मी त्याच्यावर असं काम करून मेन गरा बाहेरला काढतो आणि त्याच्यानंतर मग दुर्वा असं ओपन करते आणि त्याच्यानंतर आमची कायरा फणसातली जी गोटी आहे ती बाहेर काढते. असं कायरा खारुताईचा वाटा घेऊन असं प्रत्येक जण काम करत आहे. असा कार्यक्रम इथं आहे. त्याच्यानंतर ही बघा, ह्या ज्या गोट्या आहेत बघा, या फणसाच्या घराच्या, त्या अशा फोडून ठेवल्या, ह्या पण भाजीत टाकायच्या. तर ही भाजी पण आम्ही आज बनवणार आहोत. तर कशी भाजी बनते ते पण या ब्लॉगमध्ये दिसणार आहे, ठीक आहे. आणि आतमध्ये घरामध्ये पण काम चालू आहे. ते बघा नारळाचा, त्याच्यानंतर इकडं आणि जबरदस्त आहे बघा. या आमच्या सासूबाई आहेत, या होतकरू आई म्हणून ह्यांना अवॉर्ड भेटला होता. आणि अगोदरचा जो अर्धा फणस होता ना, त्याच्या अशा घरी आम्ही सोलून काढले. आणि आता इथं माझ्या सासूबाई आणि मामी यांचा मिळून शिरवाडे करायचा हा कार्यक्रम चालू आहे. ही पारंपरिक हा साचा आहे, त्याच्यामध्ये असं पीठ टाकून हे काढतायत. तर आपण यांना शेवयाच बोलूया. हे बघा अशा निघतायत, हे बघा अशा प्रकारे पारंपरिक पद्धतीनं हे केलं जातं आहे आणि बघायला भारी वाटतंय ना. आणि इथं शेवया पण केल्यात, ह्या बघा, ठीक आहे. आणि हे बघा, ही अशी सर्व संपूर्ण प्री तयारी. आणि ह्या काय, आणि हे शेवया बरोबर नारळाचा रस काढलाय. ओला नारळ आहे ना, ओला नारळाचा रस. आणि आमची खारुताई ही बघा, हिचं काम बघा, हिचं काम इम्पॉर्टंट आहे. लय आवडीने करते पोरगी ग. पप्पा पण आवडीने बसलीत हे काम करायला. सगळी अशी पूर्ण फॅमिली जबरदस्त असं काम चालू आहे आणि मी ब्लॉगिंग करते. कशी सोलायला हट्टी नाही सोलायला दिली. मला कुठे घेतलं? तुला घेते का आम्ही? काय करताव? हा. आणि तू काय करते दुर्वा? मी बनच सोलते, म्हणजे हट्या सोलते. हा. आणि काय रे, तू काय करते? मस्ती करते. बोल. आणि मामाने मस्तपैकी आहे बघ फणस असं एकदम. आता संपूर्ण अशी फणसाची भाजी बनवायची पूर्वतयारी चालू आहे. पूर्वतयारी झाली ना की त्याच्यानंतर भाजी बनणार. भाजी पण कशी बनवतो हे दाखवायचा प्रयत्न करतो. बघूया तुम्हाला आवडतो का. एक ट्रायल ब्लॉग आहे, खूप दिवस असं काय केलं नाही, तर ट्राय करूया. आणि अशी सगळीजण सकाळपासून मस्त काम करतात, मी मजा करते बस. आता मला सुचला, म्हटलं अर्धा झाला यांचं काम, म्हटलं ब्लॉग बनवूया. म्हटलं तर असं ब्लॉग बनवायचा. आणि हे ही आमची कायरा आहे जी मजा करते. मॅगी कायरा, कोकणातली मॅगी, वाव, गावाकडची मॅगी. हा, हे बघ असं झालंय आमचं रेडी. मगाशी जो रस बनवला ना तो आणि शेवया असा एकत्र करून असा आलाय, ठीक आहे. सुरुवातीला मला थोडासा वाटत होता, पण आता एक चमचा खाल्ल्यावर थोडीशी चव भारी वाटली. त्याच्या भांड्यात बेस्ट. पहिला बघून मला एक वेगळी चव वाटत होती, पण जेव्हा खाल्ली ना तेव्हा भारी वाटली. आप्पा आणि मामा पण जाम आवडीने खातात. आप्पा ही फर्स्ट टाइम खाल्ला ना आप्पा तुम्ही? कसा वाटला? मामा या गोट्या आहेत ना, या फोडल्यात का? कशासाठी त्या? भाजीमध्ये घालायच्या. मग भाजीमध्ये टाकल्यावर काय होतंय? भाजीमध्ये टाकल्यामुळे भाजी टेस्टी लागते. ओके, चला आता आपण भाजी काढल्यावर आपल्याला समजेल. आता आम्ही किचनमध्ये आलो. किचनमध्ये आता भाजी करायला घेतलेली आहे. रश्मी स्वतः कुक आहे आणि मामीने ह्या ज्या फणसाचे हे होत्या गोट्या होत्या त्या साफ केल्या अशा धुवून. असं आहे. आणि असा किचन असा टोप ठेवला. आता इथं अशाच फूड ब्लॉगिंग केली जाते. आता रश्मी सांगेल पुढचा, कारण आम्हाला काय किचनमधलं जास्त बोलता येत नाही ना. पहिला मी याच्यात तेल टाकले ना, आता मी टाकते जिरा आणि मोहरी. जिरा मोहरी थोडीशी तडतड दे. आता याच्यात टाकते मी लसूण थोडीशी अशी हे झाली की मग त्याच्यामध्ये आपण कढीपत्ता आणि मिरची टाकू.
हळद थोडीशी तेलात परतून घेऊ. आता आपण यात टाकतो त्या गोट्या. ह्या थोड्याशा आधी पहिल्यांदा आपण शिजवून घेऊ जराशा. आपण यात टाकतोय गरे. हळूहळू टाक. मीठ टाकूया आणि आता मिक्स करू. आता मिक्स करून झालाय. आता आपण याच्यावर झाकण ठेवून वाफेवर ठेवूया भाजी. भाजी रेडी झाली. याच्यामध्ये आता आपण खोबरं टाकलाय आणि भाजी पूर्णपणे रेडी झालेली आहे. जेवण तयार झालेलं आहे आणि अशी सर्वजण जेवायला बसलेले आहेत आणि आमची कायरा पण अशी रडत रडत माझ्या जवळ बसलेली आहे. आणि आपली महत्त्वाची आजची डिश ती म्हणजे फणसाची भाजी तर आलेली आहे. टेस्ट करायचं आहे ना बाबू. श्रीखंड, ही आमटी आणि भात अशी आपली आजची मेजवानी आहे. सकाळी एवढी मेहनत करून आपण सर्वांनी डिश बनवली ना कायरा. आता आपण जेवूया ना. कायराने मगाशी आमच्या आधीच भाजी खाल्ली. एवढी भाजी खाल्ली. हा पहिल्यांदा खाल्ली ती पण. वाव. आणि ही सर्व कारागीर मंडळी ती सुद्धा जेवायला बसलेली आहेत. मस्त भाजी झाली होती. मस्त जेवण वगैरे झालं आणि आता फ्रेश वगैरे झालं तेव्हा ब्लॉग एंड करायची आठवण आली. सो आता ब्लॉग एंड करतो. हा ब्लॉग जर आवडला असेल तर नक्की लाईक करा. भेटू अशा प्रकारच्या आणखी व्हिडिओ. तेव्हापर्यंत स्टे सेफ, स्टे हॅपी. खय कोर्स केलं तू? काय केलं? हात लागत. बघू दे.